सुधा आज फार खुशीत होती. कारणही तसंच होतं. आज आईबाबांना भेटण्यासाठी ती पूर्ण वर्षाने माहेरी जात होती. आधी घरची आवरावर करून संध्याकाळी अमितला काही खायला हवं म्हणून तिने पुन्हा साफसूफ करून ठेवलेला किचन गाठला आणि त्याच्या आवडीची खिचडी करून तिने त्याचा डब्बा पॅक करून तो ओव्हनच्या जवळ ठेवून दिला. कारण एवढेच की जेवणाच्या वेळेस अमितने खिचडी ओव्हनमध्ये गरम करून खावी. हा तिचा हेतू तळीत जाईल की नाही हे फक्त अमितलाच माहीत असावं. थोड्याशा आळशी स्वभावाचा अमित ती खिचडी गरम करणे तर दूरच, परंतु तो ती ताटातही वाढून घेण्याची तसदी घेणार नाही हे तिलाही आणि अमितलाही माहीत होतं. परंतु अमितवरील प्रेमाखातर तिची ही सर्व धडपड. पुन्हा किचनावरून ती आपल्या बेडरूममध्ये आली. एक नजर घड्याळावर टाकून ती स्वतःशीच पुटपुटली, बापरे, एवढे कधी वाजले? आपल्याला भरभर अमित यायच्या आत आवरायला हवं, नाहीतर सकाळी म्हणाला, तयार राहा, ऑफिसमधून आल्या आला तुला स्टेशनला ड्रॉप करील, पण वेळ लागला तर तुझी तू जा. बोलल्याप्रमाणे तो तसं करेलही. त्याचा हट्टी स्वभाव तिला माहीत होता. म्हणून तिनं पटकन आपली बॅग पॅक केली व अमितला सकाळी ऑफिसला हवे असलेले कपडे, रुमाल, टाय, सॉक्स एकत्र ठेवून ती बाहेर आली. आता फक्त अमित आला की तिला निघायचं होतं. तिला फारशी वाट पाहावी लागली नाही. अमितची कार बिल्डिंगचा मेन गेट पार करत आत येताना पाहिली आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. दरवाजावरची डोरबेल वाजली आणि तिने दरवाजा खोलला. समोर अमितला पाहून ती सुखावली. तिच्या गालावरची लाली गळत झालेली पाहून अमितने तिला दारातच चिडवण्याच्या हेतूने म्हणाला, बापरे सुधा, गालाला कलर लावलाय की काय? छे रे, काहीतरीच काय? आणि अनायासे तिचे हात गाल पुसायला मग्न झालेले पाहून अमित पुन्हा मिश्किलपणे म्हणाला, तू खरंच कलर लावला नाहीस? नाही रे. अगं काय सांगतेस, काय खरं बोलते? हो रे. अगं मग हे लाली लाल का झाले? मी याआधी कधी पाहिले नाहीत ते. काय काय सांगतो, मी कधीच मेकअप करत नाही. मग कसे लाल झाले? सुधा आरशासमोर जात म्हणाली, खरं का रे, लाल दिसतात? हो ग. असं कसं होईल, मला दिसत नाहीत ते. सुधा आरशात डोकावत म्हणाली, पण मला दिसतात ना. कसे? इकडे सांगतो. असं म्हणत अमितने तिला आपल्या बाहुपाशात ओढलं आणि म्हणाला, बहुतेक तू माहेरी जाते म्हणून ते लाल झाले असतील. त्याच्या आणखी जवळ जात ती म्हणाली, धत, काही काय? अगं काही नाही सांगत, कसली सुंदर दिसतेस. नवऱ्याने केलेल्या कौतुकाने हुरडून जात ती म्हणाली, खरंच सांगतोस? अगं खरंच सांगतो. मी काय बोलतो, आज नाही गेलीस तर नाही का चालणार? मूड मस्त आहे, वातावरण छान आहे, सोबतीला तू आहेस, चल बेडरूममध्ये जाऊ. त्याच्या मिठीतून दूर होत ती म्हणाली, अमित तू किती लबाड आहेस. तुझी नियतही साफ दिसत नाही. तू लवकर चल, मला पहिलं स्टेशनला सोड. ती काय बोलते यावर लक्ष न देता पुन्हा तिच्या जवळ जात तो म्हणाला, खरंच ना, नको जाऊस ना. मी या बाबतीत तुझं काही ऐकणार नाही. तू आधीच प्रॉमिस केलंस की तू माहेरी जा म्हणून, त्यात आता बदल नाही. अगं बदल कुठे करतो, पण उद्या जा ना. उद्या म्हणशील परवा जा, ते काही नाही, मी आजच जाणार. खरं सांगू तुला, जराही माझ्यापासून दूर पाठवावं असं वाटत नाही. म्हणून म्हणते तूही चल, दोघं जाऊ आणि एक रात्र राहू. येऊ की उद्या? नाही ग, मला सुट्टी नाही. नाहीतर तुझ्या अगोदर मी रेडी झालो असतो. आहा काय पण. तू येणार का माझ्या माहेरी? जाऊया म्हणाली तर नाही म्हणालास. हो ग, सुट्टीमुळे येत नाही ना. नाहीतर तुला सांगतो, जिथे सुद्धा तिथे मी असायला हवं असं वाटतं बघ. हो का? 100% हो. त्याचा कान पकडत सुद्धा म्हणाली, खरंच की? बाई कान सोड, मी तुला ड्रॉप करतो, चल लवकर. हां, आता कसं? असं शहाण्यासारखं वागावं. नेहमी मी शहाण्यासारखाच वागतो, पण तूच दुर्लक्ष करते. आता वागून दाखवू का शहाण्यासारखं? नको, आज नको. ओके चल लवकर. आणि हां, तुझ्या आवडीची खिचडी बनवली, ती ओव्हनमध्ये गरम करून खा. उद्या दुपारचं रात्रीचं लंच आणि डिनर बाहेर कर. परवा मी येते. जी सरकार. अजून काही? तसं फारसं काही नाही, पण आल्यावर बूट आणि सॉक्स एकत्र चप्पल स्टँडवर ठेव. आंघोळीनंतर टॉवेल पलंगावर न ठेवता बाल्कनीतल्या रस्सीवर वाळत घाल. फ्रीजमधून काढलेली पाण्याची बाटली पुन्हा तिच्या जागेवर ठेव. सकाळी चहा करून घेतल्यावर कप, चहाचा टोप, गाळणी बेसिनमध्ये नीट ठेव. आणि सर्वात महत्त्वाचं, टीव्ही लावून सोफ्यावर झोपू नकोस. अगं बस बस, किती ऑर्डर सोडतेस? माहेरी 1 दिवसापुरती जातेस ना, की महिन्यासाठी? जाते 1 दिवसापुरतीच, पण त्या एका दिवसात महिनाभर घर घाण असल्यासारखं वाटेल बघ. बरं बाईसाहेब, आता निघूया, नाहीतर गाडी निघून जाईल आणि मला दोष देत बसशील. बरं चला. दोघंही काही वेळातच स्टेशनवर पोहोचले. गाडी यायला अजून 20 मिनिटे बाकी होती. सुधा अमितशिवाय माहेरी प्रथमच अशी एकटी निघाली होती. अमित बरोबर लग्न करून 4 वर्षात कधीच माहेरी एकटी गेलेलं तिला आठवत नव्हतं.
जेव्हा ती माहेरी जाई तेव्हा तिला अमित सोडून येत असे, परंतु कंपनीत अमितला बढती मिळाली आणि अमितवर कामाची जबाबदारी वाढल्याने तिला असं एकटं जावं लागत होतं. एव्हाना गाडीने गती पकडली होती आणि सुधाच्या विचारांनी सुद्धा गती मिळाली. आणि आपण अमित बरोबर लग्न करून आल्यावर प्रथमच घरात सर्वांची नजर चुकवत अमित सुधाला म्हणाला होता, सुधा, आवडलं ना आमचं हे घर तुला? त्याच्या या प्रश्नावर नुकतंच लग्न करून आलेल्या सुधाला काय उत्तर द्यावं हे न सुचल्याने तिने मानेने झोकार करून टाकला. ती फक्त मानेनेच हो म्हणाली आणि अमित भरून पावला असे नव्हते. तिच्या मानेतल्या होकारातलं गणित काही केल्या न करता येऊन त्याला वाटलं सुधाला आपलं घर आवडलं नसावं, म्हणून ती मानेनेच होकार दिला असावा. लग्न घर असल्याने घरात अजूनही पाहुण्यांची वर्दळ कमी न झाल्याने त्याला तिच्याशी मनात असूनही एकांतात बोलता येत नव्हते. कुठे बाजूला बोलावं तर त्याचं छोटेखानी असलेलं घर व संकोची स्वभाव त्याला परवानगी देत नव्हता. त्यातच तिथल्याच मातीतल्या संस्कारावर जन्म घालवलेली आई, तिचा आग्रह देवदर्शनाला जाऊन आल्याशिवाय वधूवर एकत्र येत नसतात. अखेर लग्नसराईतले 5 दिवस संपले. घरातील लहान थोर वधूवर मिळून देवदर्शनही झालं. पाहुणेही परतीची हमी देत आपापल्या घरी निघाले. आज मात्र लग्न झाल्यापासून सासूच्या शेजारी झोपणाऱ्या सुधाला सासू म्हणाली, काय ग बाई, तू इथं काय करतेस? तुमचा माझा बिछाना करते. हे बाई, वेडी की खुडी, आजपासून तू इथं नाही झोपायचं. काय? अगं का म्हणून काय विचारते? पाहुणे मंडळी गेली, देवदर्शन सर्व कसं व्यवस्थित पार पडलं. आता तुझ्या संसाराला लाग हो. जा, अमित वाट बघत असेल. लाजेने चूर झालेल्या सुधाला यावर सासूशी काय बोलावं काही न कळून ती तिथं सासूच्या शेजारी बसून राहिली. ती उठत नाही म्हटल्यावर पुन्हा तिची सासू तिला म्हणाली, काय ग, झोपायला जायचं नाही का? हो जाते. मग जा की. हो ना हो करत लज्जेनं व्यापलेल्या मनावरचा पडदा बाजूला करत सुधा कशीबशी अमितच्या रूममध्ये आली होती. तिने आत येताना तिच्या भेटीसाठी आसुसलेल्या अमितला दरवाजाची करकर जाणवली आणि त्याने झोपल्याचं नाटक करत या कुशीवरून त्या कुशीवर वळलेला सुधाने पाहिला. मात्र संकोची स्वभावामुळे तिलाही हाका मारायला होईना. बराच वेळ तिथेच उभी राहिलेल्या सुधाच्या तोंडातून अचानक घाबरलेल्या आवाजात ती म्हणाली, अहो, तुमच्या पाठीवर केवढं मोठं झुरळ बसलंय. रोग्याला औषधाच्या मात्रेने गुण लगेच येतो, तसं सुधाच्या गुणकारी युक्तीने अमित पटकन उठून उभा राहत अंगावरील चादर झटकत म्हणाला, कुठे आहे झुरळ? अहो, केवढे घाबरता? एवढे दिवस मुली झुरळाला घाबरतात हे पाहिलं, परंतु मुलगेही घाबरतात हे आज प्रथमच पाहिलं. हो म्हणजे तू माझी मस्करी केली ना? नाही. मग झुरळ गेलं कुठे? काय हे, किती हा धांदरटपणा? तुम्हाला झुरळ दिसत नाही? अगं खरंच बाई, नाही दिसत. हे काय तुमच्या समोर उभं आहे? या झुरळाशीच तर लग्न केलं ना तुम्ही? अचानक हवेचा रूप बदलून ती दुसऱ्या दिशेला पाहते. तसं अमितचा घाबरलेल्या चेहऱ्यावरचे भाव जाऊन रोमॅन्टिक भाव आले आणि पटकन सुधाला जवळ ओढत तो म्हणाला, हे झुरळ काय? या झुरळावर माझा विशेष जीव जडलाय. हो का? होय. हे कुठेही घरभर माझ्या अंगावर बसले तरी झटकून टाकणार नाही. आवडीचं झुरळ आहे, सांभाळलं पाहिजे. पण तू काळजी नको करू. हा, सांभाळ मी तुला. हो काय? मग झुरळाशी लग्न केलं म्हटल्यावर सांभाळायलाच हवं ना. बस बस, मी झुरळ नाही. हां, पुन्हा पुन्हा झुरळ का म्हणता? मग तूही अहो अहो का म्हणते? अमित बोल, मला आवडेल. अय्या खरंच? अय्या खोटं नाही बोलत. जा तिकडे. कुठे? आता हा जीव असेपर्यंत तुला सोडून कुठेही जायचं नाही. तो तर तुझ्यातच रंगलेला असेल. असं? आणि सुधाला पुढे काही बोलायला न देता अमितने तिला आपल्या बाहुपाशात ओढलं होतं. आणि राजाराणीचा संसार चालू होऊन आता पूर्ण 3 वर्षे उलटली होती. या 3 वर्षात कष्टाळू अमित एक एक सीडी चढत आपली प्रगती करत गेला. कंपनीने मोठी ऑफर देऊन अमितला मुंबई शहरात पाठवलं होतं. अमितच्या आईने नकार दिल्याने दोघंच इकडे राहत होती. सुधा कितीतरी वेळ भूतकाळात रमली असती कुणास ठाऊक, पण अचानक कंडक्टर ओरडला, पुणे पुणे, आणि सुधा विचारातून बाहेर येत आपली बॅग घेऊन खाली उतरली. त्याचं स्टेशन आल्यावर ती खाली उतरली व इकडे तिकडे ती वेड्या आशेने आपल्याला कोणी घ्यायला आलं का हे चौकस नजरेने पाहू लागली. परंतु तिची निराशा झाली. कुणीही घ्यायला आलं नाही म्हटल्यावर जास्त वेळ उगाच खर्ची न दवडता तिने समोरून येणाऱ्या ऑटोला हात दाखवून जवळ बोलवलं. योग्य ते ठिकाण सांगून ती ऑटोत बसली. 5-6 मिनिटात तिचं घर आलेलं पाहून सुधा मनोमन सुखावली. ती मन भरून प्रथम घराला पाहिलं. त्याच घरात तिने आपल्या आयुष्याची 25 वर्षे काढली होती. ते घर नुसतं पाहून सुधाला आनंद झाला. तिनं ऑटोचं बिल पे करून ती घराजवळ पोहोचली. दरवाजावरची डोरबेल दाबली आणि पुढल्या काही सेकंदात तिच्या 15 वर्षाच्या भाच्याने दरवाजा उघडला आणि समोर आपल्या लाडक्या सुधा आत्याला पाहून तो मनात हरकून गेला. त्याचं हरकून जाणं हे बरोबर होतं. वयाची 12 वर्ष तो आत्यासोबत घालवली होती. त्याला समजायला लागल्यापासून आत्या एवढं महान त्याच्या नजरेत कुणीही नव्हतं.
तीच आत्या आता समोर दिसताच आत्याला मिठी मारत म्हणाला, किती दिवसांनी आली ग, मला तुझी फार आठवण येत असते. अरे हो, पहिलं मला आत यायला देशील की नाही? हो आत्या, तू पहिलं घरात ये आणि ती बॅग दे पाहू माझ्याजवळ. दोघे आत आले. आईबाबांना भेटण्यास आसुसलेली तिची नजर आईबाबांना शोधू लागली. दर्शनी हॉलच्या बाजूला असलेल्या देवघरात तिची नजर स्थिर झाली. तिची आई देवघरात पाठमोरी बसून काही करत होती. सुधाने मागचा पुढचा विचार न करता आईला गळामिठी मारली. आपल्या लेकीला केवळ तिच्या हातावरूनच ओळखून तिची आई म्हणाली, सुधा तू? अगं यायच्या आधी कळवायचं तरी. आई, दादाला मी कालच सांगितलं होतं मी येते म्हणून. अगं विसरभोळा तो, कसला सांगतो? तू बाबांना तरी कॉल करायचा ना. नाही आई म्हटलं, यावेळी दादाला सांगू म्हटलं, निदान स्टेशनला घ्यायला तरी येईल. पण कुठला काय, मी एकटीच आले. त्यांच्या काही लक्षात राहत नाही वंस. आणि तुम्ही त्यांनाच सांगितलं? किचन रूममधून बाहेर आलेल्या तिच्या वहिनीने तोंड उघडलं. बरं वहिनी, कशी आहेस? मी मस्त. तुमचं बोला, कसं काय चाललंय तुमचा राजाराणीचा संसार? छान चाललाय. पण वंस, अमित नाही आले ते? अगं त्यांना सुट्टी नाही आणि तुमची आठवण मला स्वस्त बसू देईना, म्हणून मी जिद्द करून आले. हे तुम्ही बरं केलं. वहिनी, बाबा कुठे गेले? मागील दारी परसात फुलं झाडांना पाणी देतात. बरं, मी बाबांना भेटून येते, असं म्हणत सुधा परतदारी पळत गेली. सुधा घरी आली म्हणून आज कितीतरी दिवसांनी सुधाच्या आईने किचनचा ताबा घेतला होता. आपल्या लेकीला जे पदार्थ आवडतात तेच पदार्थ घरात शिजून तयार झाले. जेवणाच्या वेळी सुधाला आई आग्रह करून वाढत होती. हे पाहून सुधाचा भाचा बंटी हळूच आत्याच्या कानात बोलला, आत्या, काही म्हणतो, पण आजी तुझ्यावर फार प्रेम करते. ते कसं काय? बघ ना, तुझ्याच आवडीच्या भाज्या, कोशिंबिरी, पापड आणि तुला आवडते म्हणून ती गव्हाच्या सुजीची लापशी देखील बनवली. बंटी, पदार्थ जरी माझ्या आवडीचे असले तरी आपण सर्वजण त्याचा आस्वाद घेतोच की नाही? न घेऊन काय करणार? दुसरं कसलं ऑप्शनच नाही उरलं तर? हो का? अगं खरंच आत्या, ऑप्शन नाहीच. म्हणून मला ही वालाची भाजी आवडत नाही. घेतली का ताटात मी? मला सांग, तुला काय आवडतं ते मी पटकन बनवून आणते. खरंच बनवशील? हो, बोल तरी, काय आवडतं? तुला माहीत आहे मला काय आवडते ते. तुला आवडतात भोपळ्याचे घारगे. अगदी बरोबर. मग बनवून देतेस का? होय, पण भोपळा आहे का घरात? थांब, आईला विचारतो. बंटीने हॉलमधून आईला हाक मारली. त्या सरशी त्याची आई हात पुसत बाहेर आली. बंटीला संबोधून म्हणाली, काय रे बंटी, आजी आत्या असताना मला हाक का मारतोस? काही हवं आहे का तुला? हो. काय? लाल भोपळा आहे का घरात आणलेला? नाही आहे, जाऊन आणायला पाहिजे. मी आणतो. का हवा लाल भोपळा तुला? अगं त्याची लाडकी आत्या आली ना, मग लाड पुरून घ्यायला नको? अहो आई, पण लाड पुरवायला लाल भोपळा लागतो हे आज ऐकलं. आई, मस्करी नको. मला भोपळा पाहिजे. मी तो आणेन, डॅट फायनल. पण भोपळा घेऊन आत्या काय करणार? मला घारगे करून देणार. घारगे? हो, पण त्याला किती वेळ लागतो? लागू दे, आत्या बनवणार ना. बंटी, अरे आत्याला त्रास का देतो? मी देईन ना बनवून. नको, मला आत्याच्या हातचेच फार आवडतात. तरीही नको. ग, का नको? आत्या म्हणाली ना करून देते. हो वहिनी, त्याला आवडतात ना, मग देईन मी करून. त्यात काय झालं? माझ्या लाडक्या भाच्यासाठी मी एवढं करू शकते. हो ना बंटी? हो आत्या, तुलाच काळजी ग माझी. बंटी, ऐक, आत्याला तू हक्कानं त्रास देऊ शकत नाही. ती या घरची पाहुणी आहे आता. आपल्या वहिनीने आपल्यासाठी पाहुणी हा उच्चारल्यावर सुधाने तोंडात घालायला ताटातून घेतलेला जेवणाचा घास तसाच हातातला ताटात गळून पडला आणि अवाक होऊन ती भांबावलेल्या अवस्थेत विस्परलेल्या नजरेनं एकटक वहिनीकडे पाहत राहिली. तीच वहिनी ही का, जिच्याबरोबर मी 12 वर्षे राहिली? आईसारखी वहिनीवर माया केली. तिने मला पाहुणी म्हणावं हे तिच्या वडणी पडेना. अंगाअंगात वीज संचारल्याप्रमाणे ती सैरवैर होऊन तिच्या डोक्यात एकच वेळी असंख्य मुंग्या भिरभिरायला लागल्या आणि ती बसलेल्या जागेवरून जसा चेंडू ताकदीनिशी समोरच्या भिंतीवर मारावा आणि तो तेवढ्याच ताकदीनिशी तो उसळून मारून आपल्याजवळ येतो, तशीच ती जागेवरून उठली. वहिनीच्या समोर येत म्हणाली, वहिनी, मी या घरची पाहुणी म्हणालीस तू? नाही हो वंस, सहज तोंडातून निघालं. तूही तुझ्या माहेरी जाशील तेव्हा तिथंही तुझ्याजवळ पाहुणी म्हणून पाहिलं तर तुला आवडेल? वहिनी, माझं लग्न झालं म्हणून मी या घरची पाहुणी कशी? वहिनी, या घराचं आणि माझं अंगठी आणि बोटाचं जेवढं घट्ट नातं असतं तसंच आहे. अंगठी बोटाला घट्ट धरून ठेवते. ती कधी काढली तरी तिथला वळ पुसत नाही. ती खुणा कायम तशीच राहते. आईबाबांच्या प्रेमांकुरातून भरलेलं रोपटं दुसऱ्याच्या बागेत जरी मुळासकट उपटून लावलं जातं तरी तिथली खून मिटत नाही आणि अस्तित्वही त्या रोपट्याचं फार खोलवर मुळाच्या रूपात जमिनीत शिल्लक राहतं ना. जन्म होता डोळे उघडून प्रथम पाहिलेल्या ह्या घराला मी पाहुणी कशी वाटेन?
आईबाबांच्या सुखात सुख, दुःखात दुःख मानणारी लेक, या घरची पाहुणी म्हणून तिची वल्गना व्हावी हे अकटीत नाही वाटत. मुली परकधन असले तरी तळहातावरील फुडाप्रमाणे जपून ते दुसऱ्याच्या पदरी टाकताना ते तू घरची पाहुणी झालीस असं नाही ना सांगत. उलट म्हणतात, तुला काही कमी पडलं, तुझं काही नडलं तर आम्ही आहोत. परंतु त्याच मुलींना माहेरी पाहुणी म्हणून संबोधलं तर ते कधी यदा कदा सासरी होत असलेला सासुरवास कधी सांगेल का? बहिणी, मुली पाहुण्या असतील तर माहेर सासरचं नाव उज्ज्वल करतात ना. पाहुणी असलेल्या याच लेकीला जेव्हा कधी माहेरावर संकटाचे डोंगर कोसळलेले कळताच ती प्रथमतः धाव घेते. ती पाहुणी म्हणून का? एक दिल्या घरी नांदत नाही म्हणून ज्या माहेराला बट्टा लागू नये यासाठी आजन्मती सासरवास सहन करत राहते, परंतु माहेरच्या नावाला जपत राहते. ती परकी पाहुणी कशी वहिनी? ज्या सासूरवाशिनीला माहेरची आठवण येताच तिच्या मनात माहेर म्हणजे आठवणीचं घर वाटतं. प्रेमाचा खजिना माहेर, सागरातलं संगीत माहेर, फेसाळलेलं दर्यातलं दुधाळ दिसणारं पाणी माहेर, नदीला बांध घातल्यावर तरी त्यातून झिरपणारं पाणी माहेर, अक्षरातला पहिला श्री माहेर, आ या व्यंजनातला मूळ आधार माहेर, बा मधला शब्द अलंकार माहेर, आठवणींनी चिंब भिजलेला पदर माहेर, छतावरील कावड्यांचं कावकाव माहेर, उथळ पाण्याचा खळखळाट माहेर. वाटतं मग माहेराच्या या अनेक उपाधींनी मुली मोहरून जातात. माहेराचं कौतुक करताना थकत नाही. दादाचं गुणगान करतात. दादाला ओवाळणीत काय द्यावं या विचारात कित्येक दिवस विवंचनेत घालवतात. दादा येणार हे माहीत पडल्यापासून तासनतास दरवाजाला नजरेनं बांधून ठेवतात. दादा आला की ओवाळणीत फक्त तू सुखी राहा असं म्हणणाऱ्या मुलींना माहेर घर हे क्षणात परक करून जातं. कसं ग वहिनी? आई विना पोर आणि इंजिन विना गाडी चालवणं होत नाही. वहिनी, दान देणं ही माहेरची संस्कृती, तर तेच दान घेऊन त्याचा सांभाळ करणं हे सासरचे संस्कार असले तरी मुळात दान देऊन टाकलेल्या मुलीला तिच्या आईबाबांना आणि त्या घराला विसरता येत नाही. हे जरी खरं असलं तरी दान देणारा आणि ते पदरात घेणारा हे दोघेही महानतेचं प्रतीक असले तरी ज्या मुलीचं दान दिलं जातं ती कसलाही मजाव न करता जन्मदाता आणि जन्मजात घराचा त्याग करत हसत हसत दान घेणाऱ्याच्या पदरी पडते. ती परकी तर होतेच आणि घरची पाहुणी देखील. तिला मिळालेल्या पाहुणी या उपाधीने तिच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या समाजाची प्रत्येक स्त्री पाहुणीच, नाही का वहिनी? दळवळण चालू ठेवून फक्त निसर्गाचा समतोल राखणारे प्रत्येक आईवडील जर महान आहेत तर मुली पाहुण्या कशा वहिनी? काही रूढीप्रमाणे पिढ्यानपिढ्या अंमलात आणल्या जातात, पण त्यामागचे खरे कारण अथवा अन्य कारण स्पष्ट केले जात नाही. तरीही मुली परंपरा जपत पायात जोडवी, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, हातात हिरवा चुडा घालतात आणि सासरला सावरताना माहेरालाही जपतात. त्या पाहुण्या आपली स्वप्न निवड दोन्ही घरच्या मर्जीसाठी पायदळी तुडवत त्या स्वप्नांच्या अल्लळ नदीतून सागररूपी सासर आणि माहेरची संगत करणारी मुलगी जर पाहुणी असेल तर एका सागराच्या दोन्ही किनाऱ्याची जपवणूक करत आयुष्य काढतात त्या पाहुण्या. एक मुलगी या घरची पाहुणी तर त्याच घरात लग्न करून आलेली मुलगी तीही पाहुणीच. म्हणजे आपणच एकमेकांना पाहुणी म्हणून हिनवायचं हे कितपत योग्य? एकाच हृदयाला माहेर आणि सासर दोन द्वारे घेऊन वावरणारी मुलगी पाहुणीच का वहिनी? आई बाबा असतील त्या पुस्तकातील ज्ञान देणारं घर व त्यांच्या घरातील भावनामय गोधडीतील ऊब, जी संकटसमयी मायेची ऊब देते, ते नाकारणं कधी कोणत्याही मुलींना शक्य नाही. पण पाहुणी या शब्दाला मनात आणलं तर आपण तो उपटून टाकू शकतो, नाही का वहिनी? एवढं बोलून सुधा सरळ गेल्या पावली सासरला निघाली खरी, पण सुधाच्या शब्दांनी मात्र वहिनीच्या अस्तित्वालाच ललकारलं होतं, कारण तीही कुणाच्या घरातली पाहुणीच होती. हा शब्द खरं तर सुधापेक्षा तिच्या जिवारी जास्त लागल्यास नवल असं नव्हतं. आई मुलीची जन्मभर पुरणारी, कधीही न संपणारी शिदोरी. आई म्हणजे विठ्ठल रखुमाई. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.